जय जय हिंद आणि सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम तुमचं सर्वांचं माझ्याकडून एक वेगळ्या भूमिकेमध्ये मनपूर्वक असं स्वागत. माझं मूळ गाव सांगली जिल्ह्यामधील कडेगाव तालुक्यामध्ये शिवणी असून माझं 10वी पर्यंत शिक्षण माझ्या मूळ गावामध्ये झालेलं आहे. प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आणि माध्यमिक शिक्षण रयत शिक्षण संस्थेच्या हायस्कूलमध्ये झालेलं आहे. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी मी पुण्यामध्ये गेलेलो आहे. 11वी 12वी ज्युनियर कॉलेजचं शिक्षण आणि पुढील वैद्यकीय शिक्षण BMS ही पदवी ही मी भारतीय विद्यापीठ पुणे या ठिकाणी पूर्ण केलेली आहे आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुद्धा मी पुण्यामध्येच केलेला आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये पोलीस दलामध्ये पोलीस अधिकारी म्हणून माझी निवड झाल्यानंतर 1 वर्षाचं प्रशिक्षण मी नाशिक या ठिकाणी पूर्ण केलं आणि त्या प्रशिक्षणानंतर माझी पहिली पोस्टिंग मुंबई शहरामध्ये 6 वर्षांसाठी झालेली होती. त्या पोस्टिंगच्या दरम्यान मध्ये मानपूर पोलीस स्टेशन जे सर्वात खडतर असं पोलीस स्टेशन याची पहिली पोस्टिंग मी केलेली आहे. तिथे पोस्टिंग झाल्यानंतर बदली करण्यासाठीच प्रयत्न चालू असतो किंवा हजर झाल्यानंतर सुद्धा सीक रिपोर्ट करून पुन्हा बदली करण्यासाठी प्रयत्न केला जातो. पण त्या खडतर प्रतिकूल परिस्थितीमध्ये पहिली पोस्टिंग पोलीस दलामधला नवीन अनुभव 2 वर्षे यशस्वीपणे पूर्ण करून पुढे चेंबूर पोलीस स्टेशन आणि 2 वर्ष प्रोटेक्शन ब्रांच असं 6 वर्ष केल्यानंतर नवी मुंबई शहरामध्ये माझी आता 5 वर्षांपेक्षा जास्त पोस्टिंग झालेली आहे. या ठिकाणी सुद्धा मी कोविड नियंत्रण कक्ष, त्याचबरोबर सायबर गुन्हे कक्ष आणि आता विशेष शाखेमध्ये नागरी सुविधा केंद्र, परदेशी नागरिक नोंदणी विभाग आणि पोलीस सुविधा केंद्र हे 3 विभाग हाताळत होतो आणि आता या वेगळ्या भूमिकेमध्ये मी आपल्या समोर आलो. मला सांगायला तुम्हाला आवडेल की शिक्षण आणि सामाजिक कार्य हे मी लहान वयापासूनच करतो. त्यानंतर डॉक्टर आणि वैद्यकीय सेवा हे करत असताना सुद्धा मी सामाजिक कार्यच करत होतो. सामाजिक कार्यामध्ये येणाऱ्या अडचणी, त्याला असलेल्या मर्यादा, कायदा, सत्ता, याचा अधिकारांच्या असलेल्या मर्यादा, मनुष्यबळ आणि आर्थिक निधी या मर्यादांचा विचार करता त्यावेळेचं सर्वोत्तम क्षेत्र म्हणून मी प्रशासनामध्ये येण्याचा निर्णय घेतला. माझं ग्रामीण भागामध्ये गेलेलं बालपण, खेळाची आवड, बंडखोर स्वभाव याच्यातून मी पोलीस दलाला युनिफॉर्म सर्व्हिसला प्रथम प्राधान्य दिलं आणि पोलीस दलामध्ये मी पोलीस अधिकारी म्हणून काम केलं. माझी एकूण सेवा ही 12 वर्षे झालेली आहे. 12 वर्षाच्या या सेवेमध्ये प्रशासनामध्ये किंवा पोलीस दलामध्ये अनेक नकारात्मक गोष्टी आपण ऐकलेल्या असतील किंवा नकारात्मक अनुभव मला सुद्धा या पोलीस दलामध्ये येण्यापूर्वी आणि आल्यानंतर ऐकायला मिळालेले होते. पण मला तुम्हाला सांगायला आनंद होतोय की या 12 वर्षाच्या सेवेमध्ये मला स्वतःला वैयक्तिक असा कोणताही नकारात्मक अनुभव आलेला नाहीये. सर्व व्यवस्था माझ्यासाठी चांगल्या पद्धतीने काम करत होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मला माझ्या अधिकार पदापेक्षा मोठ्या स्तरावरती काम करण्याची संधी दिली. त्याचबरोबर माझे सहकारी आणि कनिष्ठ पोलीस अंमलदार यांनी सुद्धा मला चांगल्या पद्धतीने साथ दिली. माझ्या प्रत्येक योजनेला त्यांनी प्रेरित होऊन एक उत्तम साथ देण्याचं काम केलं आणि सर्वात महत्वाची गोष्ट, मला लोकांशी संवाद साधण्याची, लोकांमध्ये मिसळून जाऊन त्यांच्यामध्ये काम करण्याची आवड असल्यामुळे मुंबई आणि नवी मुंबईतल्या प्रत्येक नागरिकांनी सुद्धा माझ्या या प्रत्येक चळवळीमध्ये, प्रत्येक कामामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतलेला आहे आणि म्हणूनच मी नाविन्यपूर्ण अशा काही योजना माझ्या जीवनामध्ये राबवू शकलो. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना लेखक, प्राध्यापक आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून मी काम केलेलं आहे. त्यावेळेची माझी पहिली नाविन्यपूर्ण योजना होती की महाविद्यालयाशी संलग्न असलेलं स्पर्धा परीक्षा केंद्रांची स्थापना करणे. मी स्वतः अभ्यास करत असताना अनेक महाविद्यालयांशी, संस्थांशी मी संपर्क साधून स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याबाबत
त्यांना प्रबोधन केलं, मार्गदर्शन केलं आणि त्याची व्यवस्थापनाची अशी एक निश्चित योजना दिली आणि 100 पेक्षा जास्त महाविद्यालयांमध्ये स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू झालं. त्याच्या पाठीमागं प्रमुख उद्देश हाच होता की शालेय जीवन घेत असताना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास झाला तर मास्टर डिग्री घेतल्यानंतर किंवा ग्रॅज्युएशन केल्यानंतर आपला वेळ स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये जाणार नाही. त्याचबरोबर पुस्तकांची मर्यादा स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासामध्ये असताना होती, त्यामुळे जे अवघड विषय होते, विज्ञान आणि तंत्रज्ञान असेल, कृषीशास्त्र असेल, माहिती आणि तंत्रज्ञान असेल, तंत्र मुलाखतीचे असेल, या कमकुवत विषयांकडे मी माझ्या स्वतःच्या भाषेमध्ये लेखन कौशल्य वापरून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना, आर्ट शाखेच्या विद्यार्थ्याला सुद्धा विज्ञान सायन्स विषय हे समजतील अशा भाषेमध्ये मी पुस्तकांचं लेखन केलं आणि अनेक विद्यार्थी माझ्या पुस्तकांचा अभ्यास करून मार्गदर्शनाचा अभ्यास घेऊन मोठ्या स्तरावरती अधिकारी म्हणून काम करतायत. पोलीस दलामध्ये सुद्धा पहिली जी माझी योजना होती ती कोविड नियंत्रण कक्षामध्ये काम करत असताना ई पास जो आपण बघितलेला होता तो नवी मुंबई स्तरावरती आपण पहिल्या दिवशी कोविड नियंत्रण कक्ष स्थापन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी 11 वाजता NME पास नावाची संकल्पना मी प्रत्यक्ष कृतीमध्ये आणून पिले कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या मार्गदर्शकांचा सहभाग घेऊन पोलीस आयुक्त यांच्या समोर सादर केली आणि दुसऱ्या दिवशी 5 वाजता आपण NME पास, ज्यावेळेला नागरिकांना बाहेर पडण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता त्यावेळेला 3 तास बाहेर पडण्यासाठी NME पास आपण दिलेला होता. 7 दिवस त्याचा अहवाल डीजी ऑफिसला जात होता आणि डीजीपी ऑफिस कडून माझ्या या योजनेची माहिती घेतली आणि संपूर्ण महाराष्ट्र स्तरावरती कोविड-19 ई पास ही संकल्पना राबवण्यात आली. त्या पास मध्ये सुद्धा मी तांत्रिक बाबींचा व्यवस्थित वापर केलेला होता, जेणेकरून त्याच्यावरती असलेला QR कोड स्कॅन केल्यानंतर तो पास खरा आहे की खोटा आहे हे नवी मुंबईतल्या व्यक्तीचा पास कोल्हापूर मधल्या किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही व्यक्तीनं स्कॅन केला तर त्याची संपूर्ण अर्ज केल्यापासून कागदपत्रांपासून सर्व गोष्टींची माहिती त्या व्यक्तीला दिसत होते. अशा प्रकारे उत्तम तंत्रज्ञानाचा वापर करून तो ई पास संकल्पना मी राबवलेली होती. आता दुसरी संकल्पना मी नवी मुंबई पोलीस दलामध्ये जी राबवली ती जागरूक नवी मुंबईकर अभियान. आपल्याला जर गुन्ह्यांना प्रतिबंध करायचा असेल, कारण की पोलीस दलामध्ये 2 प्रमुख कामे येतात. पहिलं काम आहे गुन्ह्यांना प्रतिबंध करणे आणि दुसरं काम आहे जे गुन्हे घडलेले आहेत त्याच्या पाठीमागे सत्य शोधन करणे. पण आपण दुसऱ्या कामामध्ये व्यस्त राहिल्यामुळे गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याचं महत्वाचं काम याच्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे मी त्या भागावरती काम केलं आणि नागरिकांमध्ये जाऊन पोलीस स्टेशनच्या मदतीने अनेक प्रबोधनात्मक मार्गदर्शन प्रशिक्षणांचं कार्यक्रमांचं आयोजन केलं आणि 2 वर्षामध्ये 550 पेक्षा जास्त अधिक व्याख्यानाचे प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबवले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अन्य लोकांकरता सुद्धा ऑनलाईन माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रबोधन व्हॅन ज्याच्यावरती स्क्रीन होती त्या स्क्रीनच्या माध्यमातून सुद्धा असं साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचवून गुन्हे प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये सर्वात 2 गोष्टी महत्वाच्या होत्या की सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणूक ही मोठ्या प्रमाणावरती होते. त्या गुन्ह्यांना कमी करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केला आणि दुसरा आता आपण सर्वांनी जो अनुभवला होता बालकांची, महिलांची आणि नागरिकांची सुरक्षितता, त्या विषयावरती सुद्धा मी अनेक सेमिनार घेतलेले आहेत. सर्वात महत्वाची जी योजना होती ती नशामुक्त नवी मुंबई किंवा नशामुक्त युवा पिढी. कारण की युवक हे वैयक्तिक, कौटुंबिक, समाज आणि कोणत्याही राज्य देशाचं भवितव्य असतात. आपल्या या नवी मुंबई शहरामध्ये नशामुक्ती जास्त प्रमाणामध्ये करणं आवश्यक आहे, म्हणून मी युवकांशी संवाद साधला, शाळा महाविद्यालयामध्ये भेटी घेतल्या, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, सामाजिक संस्था या सर्वांची मदत घेऊन हे नशामुक्तीचं अभियान मी मोठ्या प्रमाणावरती राबवलं. त्याचबरोबर परदेशी नागरिक नोंदणी विभाग जो माझ्याकडे होता त्या परदेशी नागरिक नोंदणी विभागाच्या माध्यमातून सुद्धा भारतामध्ये नवी मुंबईमध्ये राहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक परदेशी नागरिकाची नोंदणी करून जे बेकायदेशीर कामं करतात अशा प्रत्येक परदेशी नागरिकावरती आपल्याला कारवाई कशी करता येईल याची नियोजनबद्ध योजना तयार करून पोलीस विभागातील अन्य विभागांची मदत घेऊन त्यांच्यावरती कठोर कारवाई केलेली आहे. काही विशेष मोहीम सुद्धा आपण राबवलेल्या होत्या आणि दैनंदिन कामकाजाचा भाग म्हणून सुद्धा आपण त्यांच्यावरती
कठोर कारवाई करत होतो. अशा पद्धतीनं आपण ते काम करून या नाविन्यपूर्ण योजना लोकांच्या सहभागामधून अतिशय चांगल्या पद्धतीनं राबवण्याचा प्रयत्न केला. पोलीस दलामध्ये जे काही नाविन्यपूर्ण उपक्रम होते, व्हॉट्सअप चॅनेल असेल, सायबर हेल्पलाईन असेल, सायबर संदर्भातली प्रशिक्षण असतील, अधिकारी पोलीस अंमलदार यांना सुद्धा मार्गदर्शन करण्याचं काम केलं. आणि सर्वात महत्वाचं, या 10 वर्षामध्ये माझा मोबाईल नंबर मी कुणालाही देण्याला नाही म्हटलेलं नाहीये. सायबर काम गुन्ह्यामध्ये काम करत असताना सुद्धा माझा नंबर लोकांकडे गेलेला होता. ई-5च्या सेवेमध्ये सुद्धा माझा नंबर नागरिकांकडे गेलेला होता. आणि आता नागरिक सुविधा केंद्र हाताळत असताना माझा नंबर सर्व नागरिकांकडे होता. मला हा विश्वास निर्माण करायचा होता की पोलीस से ना किसी से दोस्ती ना किसी से दुश्मनी असं म्हटलं जातं, पण मी असा पोलीस अधिकारी आहे की पोलीस दलामध्ये सुद्धा मी माझं वेगळेपण निर्माण केलेलं आहे. आणि नागरिकांना सुद्धा पोलीस अधिकारी हा फक्त अधिकार गाजवणारा असतो असं नाहीये. तर तुम्ही खरंच चांगले असाल, सर्वसामान्य नागरिक असाल आणि कायदे आणि नियमांचं उल्लंघन करत नसाल, तर पोलीस हा तुमचा मित्र आहे. आणि जो नियमांचं उल्लंघन करतो, बेकायदेशीरपणे वागतो, त्याच्यावरती कठोर कारवाई मला बोलण्यातून किंवा वर्तणुकीतून करण्याची गरज नाही पडली, तर ती माझ्या कामातून, कायद्याच्या अभ्यास आणि अंमलबजावणीतून अतिशय योग्यपणे केलेली आहे. त्यामुळे तो संदेश देण्यामध्ये सुद्धा मी गुन्हेगारांना कमी पडलेलं नाहीये. अशा पद्धतीनं उच्च दर्जाचं काम करत असताना आपला सर्वांना प्रश्न पडला असेल की मी हे सर्व व्यवस्थित चालत असताना, सर्व जीवन एकदम नियोजनबद्ध होत असताना या अचानक राजकीय क्षेत्राकडे का वळलो. त्याला राजकीय क्षेत्र आणि सध्या असलेलं राजकीय क्षेत्रातील नेतृत्व आणि त्यांची वर्तणूक याच्यामुळे तुमच्या मनामध्ये हा प्रश्न पडलेला आहे. पण मी आत्ताच फक्त राजकारण बघत नाहीये, तर इतिहासापासून आतापर्यंत आपल्याकडे जे राजकारण आलेलं आहे त्या इतिहासाचा अभ्यासक, राज्यशास्त्राचा शास्त्रीय दृष्ट्या केलेला अभ्यास, लोकांच्या असलेल्या समस्या आणि माझ्या जीवनाची ठरवलेली निश्चित नियोजनबद्ध दिशा यामध्ये सर्वात महत्वाचा भाग होता की प्रशासनाचा अनुभव हा मला फक्त 10 वर्षांसाठीच घ्यायचा होता. 1 वर्ष ट्रेनिंग, 1 वर्ष परीक्षा विधीन कालावधी आणि 10 वर्ष सेवा असं झाल्यानंतर मी माझ्या पोलीस दलातील नोकरीचा राजीनामा हे देणारच होतो. या क्षेत्रामध्ये उच्च दर्जाचं काम केल्यानंतर सुद्धा ही नोकरी मी आनंदाने करत असताना सुद्धा मी हा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय मी अगोदरच ठरवलेला होता, कारण की मला पूर्ण वेळ लोकांसाठी काम करण्याची पहिल्यापासूनच इच्छा होती. पण स्वतः आर्थिकदृष्ट्या कमाई करून, ज्ञान प्राप्त करून, लोकांशी संवाद साधून, लोकांच्या समस्या जाणून घेऊन ज्या वेळेला आपण या क्षेत्रामध्ये उतरण्यासाठी स्वतःला सक्षम समजू, त्यावेळेला मी या क्षेत्रामध्ये येण्याचा निर्णय माझा निश्चित होता. देशाची कायदा निर्मिती आणि धोरण निर्मितीमध्ये मला काम करायचं होतं. आणि ते काम करण्यासाठी आपल्याला फक्त बुद्धिवर्गी वर्गामध्ये जाऊन चालणार नाहीये, तर व्यवस्था सुधारायची असेल तर प्रत्यक्ष रस्त्यावरती उतरून, मैदानावरती उतरून मी लढाई करणारा कार्यकर्ता आहे. आणि ही लढाई मी कोणा व्यक्तीविरुद्ध करत नाहीये, कोणत्या नेत्याविरुद्ध करत नाहीये, कोणत्या व्यवस्थेविरुद्ध करत नाहीये, तर ही लढाई माझी स्वतःच्या असलेल्या विचारांची आहे. आणि तो विचार मला लोकांपर्यंत पोहोचायचा आहे, लोकांच्या समस्या सोडवायच्या आहे. आणि या समस्या सोडवताना जागरूक आणि जबाबदार नागरिकांची साथ मला घ्यायची आहे. या माध्यमातून मी निवडणुकीच्या प्रक्रियेमधून लोकांशी संवाद साधणार आहे, लोकांशी भेटणार आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असाल, कोणत्याही जाती धर्मामध्ये असाल, कोणत्याही प्रांतामध्ये असाल, पण आपण सर्वजण सर्वप्रथम नागरिक आहोत. 77 वर्ष झालं आपल्या देशाला स्वतंत्र होऊन, पण 77 वर्ष झाल्यानंतर सुद्धा प्राथमिक ज्या आपल्या गोष्टी आहेत त्या अजून आपल्या पुढे समस्या म्हणूनच स्थान मांडलेल्या आहेत. या समस्या कधी सुटणार आहेत किंवा नाहीये याच्यावरती फक्त आपण चर्चा करतो. प्रत्येक जण आपल्या जीवनाचा, वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनाचा विचार करतो, पण समाज, राज्य आणि देशाचा विचार आपण कमी करायला लागलेला आहे. त्यामुळेच राजकारणात उतरण्याचा माझा निर्णय हा सुद्धा आपल्याला धक्कादायक असा वाटलेला आहे. पण अब्दुल कलामांनी सांगितले की या देशाला बुद्धिमान आणि हुशार लोकांची गरज नाहीये, या देशाला, या समाजाला
देशाविषयी तळमळ असणाऱ्या आणि प्रत्यक्ष काम करणाऱ्या लोकांची गरज आहे. माझ्याकडे ती धमक आहे, निश्चित विचार आहे, निश्चित योजना आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला समारोप करताना मला सांगायची आहे, मी अपक्ष म्हणून जरी निवडणूक लढवत असलो तरी मी एकटा नाहीये किंवा पक्षीय संघटना माझ्या पाठीमागे नाहीये. कारण की पक्षाची विचारधारा आज निश्चित राहिलेली नाहीये, ती बदलणारी आहे आणि नेत्यांची भूमिका सुद्धा बदलणारी आहे. माझी भूमिका ही नागरिकांच्या समस्या सोडवण्याची आहे आणि माझा पक्ष आहे जागरूक, जबाबदार, नवी मुंबईकर आणि हे सर्व नागरिक. त्यामुळं या पक्षाची ताकद कोणत्याही पक्षाच्या ताकदीपेक्षा निश्चितच मोठी आहे आणि म्हणून त्या भूमिकेवरती मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवतोय. निवडणुकीचं तंत्र, नियोजन, व्यवस्थापन या गोष्टी जरी मला नवीन असल्या तरी माझ्याकडं समन्वयकांची फौज आहे, सामाजिक संस्थांची फौज आहे, कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांशी मी संवाद साधलेला आहे, शाळा महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापक, युवकांची माझ्याकडे फौज आहे, ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, वेगवेगळ्या क्षेत्रामधील काम करणारे बुद्धिवादी लोक असतील, पोलीस दल असतील, वेगवेगळ्या विभागामध्ये काम करणारी सरकारी क्षेत्रातील नोकरदार असेल किंवा स्थानिक गाववाल्यांचा विषय सुद्धा तुमच्या मनामध्ये संशय असेल, अनेक स्थानिक गाववाल्यांशी मी स्वतः संवाद साधलेला आहे, त्यांना भेटलेला आहे, त्यांना मदत केलेली आहे, त्यांच्या समस्यांवरती चर्चा केलेली आहे. त्यामुळे त्यांचाही पाठिंबा मला आहे. त्यामुळे सर्व जागरूक आणि जबाबदार नवी मुंबईकर माझ्या पाठीमागे आहेत. 10 दिवस आता माझ्याकडे शिल्लक आहेत. या 10 दिवसामध्ये आज मी तुमच्याशी प्रत्यक्ष भेटतोय आणि निवडणूक मैदानामध्ये उतरण्याचं खुलेआमपणे जाहीर करतोय. पण माझं हे काम, माझी ही ओळख ही खऱ्या अर्थानं कामातून आहे. माझं काम हीच खऱ्या अर्थानं माझी ओळख आहे, तोच खऱ्या अर्थानं माझा प्रचार आहे. आणि तुम्हाला जी निवडणुकीची मी काही योजना दिलेली आहे, संकल्प पत्र दिलेलं आहे, त्यामध्ये सुद्धा मी माझा विचार व्यवस्थितपणे मांडलेला आहे. कुठल्याही नेत्याचं, कुठल्याही पक्षाचं तुम्ही जाहीरनामा बघू शकता, त्यामध्ये त्यानं कोणतीही कालमर्यादा दिलेली नाहीये. मी प्रशासनामध्ये काम करत असताना कायदा, नियम, कालमर्यादा आणि त्याचे रिझल्ट याच्यावरती काम करतो. निवडणूक लढवताना आम्ही एक निश्चित योजना तयार केलेली आहे, त्याची कालमर्यादा ठरवून दिलेली आहे, त्याची अंमलबजावणीची यंत्रणा सुद्धा दिलेली आहे. आणि ही तात्पुरती योजना नाहीये, निवडणूक जिंकण्यासाठी तयार केलेली नाहीये, तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्यासारख्या सर्व जागरूक, जबाबदार, बुद्धिवादी, शिक्षित लोकांना सोबत घेऊन आपल्याला ही व्यवस्था चांगली करण्याची ही चळवळ आहे, राजकीय सुधारणा करण्याची ही चळवळ आहे आणि आपल्या देशाला बलशाली बनवण्याची ही चळवळ आहे. ही चळवळ आपल्याला निरंतरपणे चालवायची आहे. जपान सारख्या देशाचं आपल्याला उदाहरण घ्यायचं आहे. 10 करोड लोकसंख्या असलेला जपान आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे, वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रामध्ये तो सक्षम आहे आणि नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिक खेळामध्ये सुद्धा जपानने 10 गोल्ड मेडल मिळवून दुसरं स्थान मिळवलेलं आहे. 10 करोड लोकसंख्या असलेला जपान जर सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर होत असेल आणि 10 करोड लोकसंख्या असताना 10 गोल्ड मेडल जिंकत असेल आणि भारत जर 140 करोड लोकसंख्या असताना एकही गोल्ड मेडल जिंकत नाहीये आणि संपूर्ण ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये आपल्याला फक्त जर 2 गोल्ड मेडल मिळत असतील तर याच्यासारखी दुर्दैवाची कोणती गोष्ट नाहीये. आणि याचं सर्वात महत्वाचं कारण आहे आपल्याकडे निश्चित योजना नसणे, त्याची अंमलबजावणी नसणे, अंमलबजावणी करण्यासाठी सर्व स्तरातील लोकांचा सहभाग न घेणे. कारण की आपल्याकडे क्षमता निश्चितच आहे. जगामधल्या वेगवेगळ्या प्रमुख ज्या कंपनी आहेत, वेगवेगळी क्षेत्र आहेत, ती भारतीय व्यक्ती प्रमुख पदावरती काम करतात. पण भारतामध्ये शिक्षित लोक, उच्च शिक्षित असलेले, बौद्धिक क्षेत्रामध्ये काम करणारे, वेगवेगळ्या क्षेत्रामधले तज्ज्ञ असणारे राजकारणामध्ये किंवा उच्च स्तरावरती आपल्याला कमी दिसत आहे. त्याचं कारणच हे आहे की ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करणं गरजेचं आहे त्या क्षेत्रापासून आपण दूर राहतो. आणि त्याचं सर्वात महत्वाचं कारण आहे आपल्याकडं असलेली भीती. ती भीती आम्ही पहिल्यांदा काढून टाकणार आहे की सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा नेतृत्व करू शकतो. देश आपला कोण चालवतोय, राज्य कोण चालवतंय, शहर कोण चालवतंय याचा कधीतरी विचार करणं गरजेचं आहे. जो गावामध्ये शेती करत असलेला शेतकरी आपल्याला अन्न पुरवतोय, सरहद्दीवरती छातीवरती कधीही गोळी लागणार आहे याची जाणीव असताना सुद्धा निरंतरपणे संरक्षण देणारा व्यक्ती
आपला देश चालवतोय, आपल्याला सुरक्षित ठेवतोय. असंख्य अडचणी असताना सुद्धा शासकीय व्यवस्थेमध्ये देश सेवा करण्यासाठी येणारा प्रत्येक व्यक्ती आपला देश चालवतोय आणि आपली परिस्थिती प्रतिकूल असताना सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करण्याचा काहीतरी विचार घेऊन चालणारे तुमच्या आमच्या सारखे प्रत्येक व्यक्ती हा देश चालवतोय. आणि शेवटचा गट आहे मजूर, कनिष्ठ काम करणारा गट. तो सुद्धा आपल्या या देशामध्ये देश घडवण्यासाठी योगदान देतोय. म्हणजे खऱ्या अर्थानं आपण मध्यमवर्गीय लोक हा देश चालवतोय, ही व्यवस्था चालवते, पण आपलं नेतृत्व प्रस्थापित वर्ग करतोय. समाजामध्ये आता दोन वर्ग निर्माण झालेले आहेत, प्रस्थापित आणि जे बळीत आहेत, जे पीडित आहेत. आपल्याला प्रस्थापित वर्गाला विरोध नाहीये, पण प्रस्थापित वर्गानं वंचित वर्गांचं किंवा सर्वसामान्य नागरिकांचं नेतृत्व करणं गरजेचं आहे. एका बाजूला ते प्रस्थापित अधिक श्रीमंत होत चाललेले आहेत, अधिक व्यवस्थांचा लाभ घेत चाललेला आहेत, त्यांच्यासाठी कायदे नियम सर्व व्यवस्थित करत आहे, आणि आपण 80% जी सर्वसामान्य जनता आहे त्याचा विचार कोणीही करत नाहीये. आपले प्रश्न वाढतच चाललेले आहेत, आपल्या अडचणी वाढतच चाललेल्या आहेत, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्याचा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. आपल्या जीवनाचा दर्जा आणि गुणवत्ता सुद्धा ढासळलेली आहे. आपण सहन करतो म्हणजे त्याला सुद्धा काहीतरी मर्यादा असणं गरजेचं आहे, आणि लोकांच्या मर्यादेचा आता अंत झालेला आहे. लोकांना त्यांच्या प्रश्नासाठी काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या धमक असणाऱ्या युवकांची गरज आहे. शिक्षित तंत्रज्ञानाचं ज्ञान असलेल्या नेतृत्वाची गरज आहे. फक्त आपला हा बेलापूर मतदारसंघ नाहीये, तर नवी मुंबई शहर, महाराष्ट्र राज्य आणि देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे. आणि त्याच्यासाठी जनता वाट पाहते, आणि आम्ही सर्वजण जागरूक आणि जबाबदार नागरिक नवी मुंबईकर हा पर्याय त्या नागरिकांसाठी घेऊन आलेला आहे. 10 दिवसामध्ये तो पर्याय आम्ही आपणा सर्वांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवणार आहे, आणि एक नवीन आशा, नवीन उदय, नवीन काहीतरी विचार लोकांपर्यंत पोहोचवून आशादायी आणि सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. विजय तर नक्कीच होईल. विजय जरी झाला नाहीये, कारण की विजय होईल न होईल हा परिस्थिती ठरवणार आहे. कोण किती मोठा दादा आहे, कोण किती मोठा प्रस्थापित आहे, ही जनता ठरवणार आहे, आणि आमचा विजय निश्चित होणार आहे. पण विजय पराजयाचा विचार न करता ही व्यवस्था सुधारण्याची आमची जी चळवळ आहे ती निरंतर चालू राहणार आहे. त्याच्यासाठी कोणत्याही पदाची आम्हाला गरज नाहीये, आणि ते पद नसताना सुद्धा आम्ही ती काम करण्याची चळवळ पुढे घेऊन जाणार आहे. तुम्हाला सर्वांना मी आवाहन करतो. माझा क्रमांक 13 आहे, माझं चिन्ह आहे ऍपल, आणि माझं नाव आहे डॉक्टर विशाल माने, आणि माझी प्रचाराची ओळख आहे, माझं काम हीच माझी ओळख, आणि जागरूक जबाबदार नवी मुंबईकर हाच माझा पक्ष आहे. त्यामुळं विजय निश्चित आहे. आपण या अभियानामध्ये सहभागी व्हा, कारण की आपण ही जागरूक जबाबदार नवी मुंबईकर आहात, जागरूक जबाबदार नागरिक आहात, आणि पत्रकार म्हणून आपली बुद्धिवादी वर्गाची भूमिका ही खूप महत्वाची आहे. मला तुमच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. मी सुद्धा मास्टर ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नलिझमचा कोर्स केलेला आहे, मास मीडियाचा. मला सुद्धा त्या क्षेत्रामध्ये अभ्यास करण्याचा विचार होता, लेखन करण्याची आवड आहे, प्रेस नोट लिहिण्याची आवड आहे, म्हणून त्या क्षेत्राचा सुद्धा मी अभ्यास केलेला आहे. मी तुमच्यापैकीच एक आहे. 2 महिन्यापूर्वी आपण वाशी समाचार याच्या वर्धापन दिनानिमित्त आपण संवाद साधलेला होता. दुसऱ्यांदा मी आपणाशी संवाद साधतोय. या विचारातून व्यक्ती म्हणून माझी ओळख तुमच्यापर्यंत बऱ्यापैकी पोहोचलेली आहे. माझं जे वैयक्तिक परिचय पत्रक आहे ते सुद्धा आपण वाचलेलं असेल, त्याच्यातून तुम्ही मला ओळखलेलं असेल. तर नागरिकांसाठी हा चांगला पर्याय पोहोचवण्याची जबाबदारी तुम्ही यावेळी नक्कीच पार पाडावी, आणि चला बदल घडवूया या आमच्या अभियानामध्ये सहभागी होऊन देशासाठी काहीतरी योगदान देण्याची ही संधी वारंवार मिळत नाहीये, ती आपल्याला मिळालेली आहे. त्या संधीचं सर्व नवी मुंबईकरांनी सोनं करूया. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. तुम्ही बेलापूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहात, मात्र याच मतदारसंघात अनेक दिग्गज नेते उभे आहेत. तुमचा टीका मागेल का? दिग्गज कोण आहेत ते 1-2 महिन्यापासून तुम्ही बघताय. दिग्गजांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. दिग्गजांना त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा तिकीट मिळेल किंवा नाहीये
याची शाश्वती नाहीये. ज्याच्याकडे पैसे जास्त आहेत तो दिग्गज ठरत नाहीये. वर्षानुवर्ष तो एखाद्या पदावरती आहे याच्यावरती दिग्गज ठरत नाहीये. निवडणूक हे तंत्र आहे, निवडणूक हा खेळ आहे, निवडणूक हे अंमलबजावणीचे यंत्र आहे. आणि सगळ्यात दिग्गज कोण असेल तर निवडणुकीच्या वेळेला जनता आणि मतदार असते. आणि मतदारांना आता चांगला पर्याय आहे. 10 दिवसांमध्ये तुम्हाला लक्षात येईल. दररोज परिस्थिती बदलत जाईल आणि खरा दिग्गज कोण आहे हे तुम्ही स्वतः तुमच्या लेखणीमधून दाखवून द्याल. तुम्ही 12 पोलीस अधिकारी होतात, तुमचा कोणत्या डिटेक्शन रेट काय आहे आणि कन्व्हिक्शन रेट काय आहे तुमच्या सेवेमधला? पोलीस अधिकारी म्हणून मी पहिल्या पोलीस स्टेशनचं फक्त मी तुम्हाला काम सांगेन. पहिल्या पोलीस स्टेशनला मी 59 गुन्हे स्वतः दाखल केलेले होते आणि 59 गुन्ह्यांमध्ये मी स्वतः दाखल केलेल्या गुन्ह्यांमध्ये एक चोरीचा गुन्हा सोडला तर बाकीच्या सर्व गुन्ह्यांमध्ये जेवढे आरोपी होते, म्हणजे काही गुन्ह्यांमध्ये एक आणि एक पेक्षा जास्त आरोपी असतात, पण माझ्या गुन्ह्यांमध्ये जेवढे आरोपी असतील तेवढे आरोपी अटक करण्याची कामगिरी मी केलेली आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला नमूद करावीशी वाटते, मी तडीपार अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. तडीपार अधिकाऱ्याकडे पाठीमागील सर्व वर्षातील जे अनडिटेक्ट गुन्हे असतील, वॉन्टेड आरोपी असतील त्यांची यादी असते. हे मी पहिल्या पोलीस स्टेशनचं फक्त सांगतोय. जे पोलीस दलामध्ये मी नवीन असताना काम केलेलं आहे त्या ठिकाणी 2 आरोपी असे होते, एका आरोपीवरती 28 गुन्हे होते मणिकंदन नावाचा आणि एका आरोपीवरती 32 गुन्हे दाखल होते. त्याचा फोटो काढून मी डिटेक्शन ऑफिसर, गुंडा ऑफिसर आणि माझ्या टेबलवरती लावलेला होता. आणि 6 महिन्याच्या आतमध्ये या दोन्ही आरोपींना मी 3 वेळा मोहीम करून 3ऱ्या मोहिमेमध्ये पकडलेला आहे. म्हणजे डिटेक्शन मध्ये मी कमी नाही पडलेलं. फक्त मी 2 वर्षे 2च पोलीस स्टेशन केलेली आहे. त्यानंतर मी वरच्या स्तरावरती पोलीस दलाच्या धोरण निर्मितीमध्ये काम केलेलं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना माझ्या ज्ञानाचा उपयोग होईल. राजकीय पक्षाचा उपयोग का नाही केला, अपक्ष म्हणून का नाही? राजकीय पक्ष हा विचारधारेवरती चालतो. आज कोणत्याही राजकीय पक्ष निश्चित अशा विचारधारेवरती काम करत नाहीये. त्याचबरोबर राजकीय पक्ष त्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते चालवत असतात. कार्यकर्त्यांना राजकीय पक्षाची विचारधारा सुद्धा माहिती नाहीये. बहुतांश नेत्यांना सुद्धा त्यांची निश्चित अशी विचारधारा नाहीये. आणि माझी विचारधारा, माझी बांधिलकी ही लोकांच्या प्रश्न सोडवण्याशी संबंधित आहे. त्यामुळे मी कोणत्याही राजकीय पक्षाची विचारधारा सुरुवातीला स्वीकारलेली नाहीये. या प्रक्रियेमध्ये मी नागरिकांचे प्रश्न घेऊन ते सोडवण्याची विचारधारा घेतलेली आहे. आणि माझं उत्तरदायित्व, बांधिलकी ही नागरिकांची आहे आणि ती सर्वात महत्वाची गोष्ट आहे. सर, आता आपण निवडणुकीला उभे आहात सर, पण आपण निशाणी घेतले सफरचंद. बरोबर. तर आम्हाला एक शंका आहे की निवडणूक आयोगाने आपल्याकडे कोणते पर्याय दिले होते, तर कोणत्या 3 निशाणी आपण दिल्या होत्या आणि सफरचंद हीच निशाणी का घेतली? काय त्याच्यामध्ये काही वेगळं असं कारण आहे का? हो, माझी प्रत्येक गोष्ट ही विचारपूर्वक असते. सफरचंद चिन्ह हा माझा पहिला पर्याय होता. त्याच्या पाठीमागे 5 कारणे आहेत. पहिलं कारण आहे आध्यात्मिक, स्पिरिच्युअल. कोणतंही धार्मिक कार्य करायचं असेल तर आपण फळ ठेवतो, त्यामधलं सफरचंद एक फळ आहे. दुसरी गोष्ट आहे सफरचंद हे आरोग्यदायी फळ आहे. तिसरी गोष्ट आहे सफरचंद या फळाचा दर्जा सुद्धा उच्च आहे. चौथी गोष्ट आहे सफरचंद फळ हे टिकाऊ आहे. इतर फळांपेक्षा ते जास्त दिवस टिकतं. कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही वातावरणामध्ये ते जास्त काळ टिकून राहतं. आणि 5वी सगळ्यात महत्वाची गोष्ट, आत्ताचं युग हे माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे आणि ऍपल हा तंत्रज्ञानामधला ब्रँड आहे. युवकांचा तो आवडता तंत्रज्ञान हा भाग आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून मी पहिला पर्याय सफरचंद ऍपल या चिन्हाचा दिलेला होता. आणि दुसऱ्या नेत्यांची विचारधारा बघता तो पर्याय दुसरा कोणताही नेता देणार नाहीये. त्यामुळे त्याच्यासाठी मला कोणताही प्रयत्न करण्याची सुद्धा गरज नव्हती. हे निश्चित होतं आणि सफरचंद चिन्ह मला त्या माध्यमातून मिळालेलं आहे. कुठल्याच पक्षाची विचारधारा आपल्याशी जवळ नाही का? म्हणजे आपण राजकीय आपली पार्श्वभूमी अजिबात नाही असं म्हणायचं नाही. किंवा कुठलेच पक्ष आवडत नाही. काय म्हणतो? एक मिनिट, पहिल्या यांच्या प्रश्नाचं उत्तर. मतदारसंघामध्ये मी 3 प्रकारच्या प्रश्नांची विभागणी केलेली आहे. पहिले प्रश्न आहेत वैयक्तिक स्तरावरचे,
वैयक्तिक स्तरावरती मी 3 प्रश्न घेतलेले आहेत. प्राथमिक, युवा पिढी आणि त्यांची व्यसनाधीनता. दुसरा प्रश्न घेतलेला आहे नागरिकांच्या जीवनाची सुरक्षितता. त्यामध्ये बालके आले, महिला आले, मुली आणि ज्येष्ठ नागरिक महत्वाचं माझं प्राधान्य आहे. आणि तिसरी वैयक्तिक स्तरावरची समस्या आहे रोजगाराचा प्रश्न. हे तिन्ही प्रश्न एकमेकांशी संलग्न आहेत, कारण की युवक जर व्यसनाधीन झाला तर तो गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतो, आपलं भविष्य धोक्यामध्ये येतं. दुसरं, व्यक्तीची जीवनाची सुरक्षितता हे प्रथम प्राधान्य असलं पाहिजे. पण आज वेगवेगळ्या कारणामुळे सुद्धा आपलं स्वतःचं प्रत्येकाचं जीवन असुरक्षित झालेलं आहे. आणि रोजगार हा सगळ्यात महत्वाचा आहे. रोजगार मिळाला नाहीये, काम मिळालं नाहीये तर रिकामं मन परत व्यसनाधीनकडे जातं, वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टी करण्याकडे जातं. त्यामुळे या 3 प्राथमिक प्राधान्यता मी दिलेल्या आहेत. सामूहिक समस्यामध्ये पहिलं प्राधान्यता आहे पायाभूत सुविधांसाठी. त्यामध्ये पाण्याचा प्रश्न ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपलं जीवन हे पाण्यावरती अवलंबून आहे. आता पाण्याची टंचाई आपल्याला भासवतोय नवी मुंबईमध्ये, त्यामुळे पाण्याचा पहिला प्रश्न आहे. आणि त्यामध्ये दुसरा प्रश्न आहे खड्डे मुक्त रस्ते करून वाहतूक नियोजन करणे, कारण की आपलं वेळेचं व्यवस्थापन हे वाहतूक व्यवस्थापनावरतीच ठरत असतं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आहे औद्योगिक विकास. आपल्या नवी मुंबईचा विकास झालेला आपण असं म्हणतो, पण आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोणतेही उद्योग या ठिकाणी आलेले नाहीये. रिअल इस्टेट क्षेत्रामधला विकास झाला किंवा घरांची संख्या वाढली, बिल्डिंग इमारती तयार झाल्या म्हणजे विकास झाला असं नाहीये. विकास हा आर्थिक दृष्ट्या आणि शाश्वत असणारा विकास असणं गरजेचं आहे. तो विकास नवी मुंबईमध्ये झालेला नाहीये. आंतरराष्ट्रीय दर्जाची एखादीही कंपनी इथे आलेली नाहीये. आंतरराष्ट्रीय दर्जाचं एखादं कॉलेज सुद्धा आपण निर्माण केलेलं नाहीये. आंतरराष्ट्रीय दर्जाचं संशोधन केंद्र सुद्धा आपल्याला निर्माण करण्यामध्ये अपयश आलेलं आहे. आणि मुंबईशी संलग्न असणाऱ्या या शहरामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जा निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गोष्टी घडणं गरजेचं आहे. आणि तिसरी समस्या जो गट आहे तो आहे शासन प्रशासन स्तरावरच्या समस्या. या समस्या 3 प्रमुख समस्यांची मी विभागणी केलेली आहे. आणि प्रत्येक समस्याचा प्रत्यक्ष मी अनुभव घेतलेला आहे, पाहणी केलेली आहे, माहिती घेतलेली आहे आणि याच्यावरती उपाययोजना करण्याची योजना सुद्धा तयार केलेली आहे. आपल्याला कुठल्याच पक्षाची विचारधारा आवडत नाही. नाही, आवडत नाहीये असं नाहीये. पक्षाची विचारधारा नक्कीच त्या विचारधारेवरती पक्ष काम करतात, म्हणून एवढ्या वर्ष ती संघटना टिकून राहिलेली आहे. पण विचारधारा बदलण्याची प्रक्रिया ही मोठ्या प्रमाणावरती चाललेली आहे. दुसरी गोष्ट, पक्षामध्ये सुद्धा चांगल्या काम करणाऱ्या व्यक्तीला, सर्वसामान्य नेतृत्वाला, त्याच्या वैयक्तिक प्रोफाईलला हे खूप कमी महत्व दिलं जातं. त्यांच्याकडे 5 क्रायटेरिया आहेत. पहिला क्रायटेरिया राजकीय घराणं किंवा राजकीय वारसा. दुसरा सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया निवडणूक जिंकण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करण्यासाठी आर्थिक प्राबल्य. तिसरी महत्वाची गोष्ट सत्ता आणि हे मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांचं संघटन, पण त्यामध्ये सुद्धा कशा कार्यकर्त्यांचं जे मसल पॉवरचा वापर करू शकतात, इतरांना धमकावू शकतात, त्रास देऊ शकतात, मतं मिळवण्यासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात, अशा कार्यकर्त्यांचं पाठबळ. चौथी गोष्ट आहे पक्षाचा पाठिंबा किंवा पक्ष स्तरावरचं कार्यकर्ते नेते यांचं पाठबळ. आणि 5वं आहे व्यक्तीचं वैयक्तिक प्रोफाईल. त्यामुळे माझं प्रोफाईल याचा क्रम हा उतरत असल्यामुळे पक्ष मला स्वीकारण्याची शक्यता खूप कमी होती. त्यामुळे पहिल्या प्रयत्नामध्ये मी कोणत्याही पक्षाच्या विचारधारा स्वीकारण्याचा निर्णय मी आणि माझ्या सहकार्याने घेतलेला नाही. साहेब, तुम्ही परिचय पत्रामध्ये नमूद केलेल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही केलेल्या आहेत, त्या तुम्ही स्वतःच्या खिशातून खर्च करून केलेल्या आहे का पोलिसांचा, आपण पोलीस दलामध्ये होतात त्या पगाराचा वापर करून केलेला आहे किंवा त्या पॉवरचा वापर करून? 3 यामध्ये भाग आहेत. एक, मला स्वतःला चांगल्या सवयी आणि चांगले संस्कार आहेत, त्यामुळे मी आर्थिक दृष्ट्या स्वतःही सक्षम आहे. मी बुद्धिवान आहे, कर्तृत्ववान आहे, मेहनती आहे. त्यामुळे माझ्याकडे पैसे मिळवण्याच्या अन्य मार्गाच्या अनेक गोष्टी आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट, मी पैसा जरी कमी कमवला असा आहे, जो सरकारी अधिकारी म्हणून आपल्याकडे एक बघण्याचा दृष्टिकोन असतो, तशा माध्यमातून मी पैसा मिळवलेला नाहीये. माझ्या पोस्टिंग सुद्धा तुम्ही बघितल्यानंतर लक्षात येईल की मी कशा स्वरूपाच्या पोस्टिंग केलेली आहे, पण मी माणसं जोडलेली आहेत. माझ्याकडे असंख्य कॉर्पोरेट ग्रुप्स आहेत, असंख्य सहकारी संस्था आहेत, असंख्य बँका आहेत. त्यांच्या माध्यमातून हे मी काम उभा केलेलं आहे. आणि
देणगी देण्यासाठी, मदत करण्यासाठी, सामाजिक काम करण्यासाठी प्रेरणा देण्याचं उत्तम नेतृत्व कौशल्य माझ्यावरती आहे. देणगी देणाऱ्यांची संख्या कमी नाहीये, फक्त ती देणगी स्वीकारण्याचा हात विश्वासपूर्ण असावा लागतो. आपल्याला पैशाची कमी पडत नाहीये. माझ्याकडे मिळणारा प्रत्येक देणगीचा पैसा योग्य ठिकाणी पोहोचवण्याचे माझ्यामध्ये विश्वास आहे, म्हणून लोकांनी मला ते पैसे दिलेले आहेत आणि त्याच्यातून मी ते काम निर्माण केलेलं आहे. वैयक्तिक स्तरावरती सुद्धा मी माझी देणगी देत असतो. माझ्या गावामध्ये मी जे शिक्षण घेतलेलं आहे त्या गावामध्ये मी पाठीमागच्या वर्षी कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीच्या निमित्तानं मराठी शाळा असेल, हायस्कूल शाळा असेल, स्पर्धा परीक्षा केंद्र असेल, वाचनालय असेल, सामाजिक संस्था असतील, क्रीडा मंडळ असेल, तालीम असेल आणि गावातील सांस्कृतिक मंडळ असतील, त्या प्रत्येक मंडळांना मी देणगी दिलेली आहे. मी जास्त मोठी देणगी दिलेली आहे असं म्हणत नाहीये, पण इतरांना देणगी देण्यासाठी प्रेरित करण्याची क्षमता माझ्यामुळे असल्यामुळे मी देणगी जास्त प्रमाणात जमा केलेली आहे. मला किती मताधिक्य प्राप्त होईल मला या निवडणुकीत असं वाटतं जिंकण्यात? या निवडणुकीमध्ये निश्चित आमचा विजय होईल हे मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो. मी राजकीय विश्लेषक किंवा आकडेवारी सांगणारा व्यक्ती नाहीये, पण आमच्याकडे अनेक स्तरातील लोकांचा पाठिंबा आहे. दररोज आमच्याशी लोक येऊन संवाद साधतायत. संपूर्ण महाराष्ट्रातून लोकांचा फोन येतोय. नवी मुंबई मधील सुद्धा युवक अस्वस्थ आहेत, नागरिक अस्वस्थ आहेत, सुशिक्षित लोक अस्वस्थ आहेत. ते मेसेज करून, संवाद करून, भेटायला येऊन आम्हाला पाठिंबा व्यक्त करतायत. राजकीय पक्षातील दुसऱ्या फळीतील अनेक नेते कार्यकर्ते सुद्धा आमच्याशी संवाद साधतायत की 25 वर्ष आम्ही पक्षासाठी काम करतोय, पण आम्हाला न्याय मिळालेला नाही, आम्हाला आकर्षक आदर वाटावं असं नेतृत्व निर्माण झालेलं नाहीये आणि आम्ही तुमच्यासाठी काम करणार आहे. अनेक लोकांनी सांगितलेलं आहे, आम्ही स्टेटस जरी पक्षाचं ठेवत असेल, प्रचार जरी पक्षाचा करत असेल, तरी माझं आणि माझ्या संपर्कात असणाऱ्या लोकांचं मत हे तुमच्यासाठीच आहे. मी युवकांचा प्रतिनिधी आहे. महिला मुलींना माझ्या संपर्कामध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करण्यामध्ये मी यशस्वी झालेला आहे. ज्येष्ठ नागरिकांकडे कोणीही जात नाहीये, त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. त्या सर्व ज्येष्ठ नागरिकांशी मी संवाद साधलेला आहे. बुद्धिवादी वर्गांशी संवाद साधलेला आहे. मजूर, कष्टकरी, ऑटो रिक्षा चालवणारे, झोपडपट्टीतल्या लोकांशी सुद्धा मी जाऊन भेटलेला आहे, संवाद साधलेला आहे, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, बुद्धिवादी नोकरदार वर्ग, पोलीस दल यांनी मला सगळ्यांनी जवळून बघितलंय. त्यामुळे सर्व स्तरातून मला पाठिंबा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात जेवढी जेवढी मी माणसं जोडलेली आहे त्यांचं लक्ष पूर्ण नवी मुंबईमध्ये केंद्रित झालेलं आहे. त्यामुळं मला विजयाचा निश्चित आशावाद आहे. मतदारसंघ आहे हा खरं म्हणजे इथले आम्ही पोलीस कराडी यांच्या भूमीवर शिबिर बसलेलं आहे. तिथे जे उमेदवार आपल्या विरोधात आहेत त्याच्यामध्ये देखील त्या समाजाचे उमेदवार मदत मात्र असतील, तिथे संदीप नाईक असतील, मदत मात्र सिटी माझे खासदार संदीप नाईक हे आहेत. तुम्हाला काय वाटतं भूमिपुत्रांचे प्रश्न हे लोक यशस्वीपणे मिटवू शकले का किंवा त्यांना न्याय देऊ शकले का? जर तसा असेल मग तो समाज देखील खूप मोठ्या प्रमाणात आणि शहरी लोक साधारणतः मतदाराला उतरतात ना, हीच वाईट परिस्थिती असते. या सगळ्या गोष्टी दोन भाग आहेत यामध्ये. एक पहिला भाग आहे जे मतदान करणारी लोक आहेत आणि त्यामध्ये तुम्ही सांगितलं की स्थानिक लोक किंवा भूमिपत्र. भूमिपत्रांमध्ये सुद्धा प्रस्थापित आणि सर्वसामान्य असा दोन भाग आहे. सर्वसामान्य लोकांना या नवी मुंबई शहराच्या विकासातून, नेत्यांच्या झालेल्या विकासातून काहीही मिळालेलं नाहीये. त्यांची फक्त उपासमार झालेली आहे, त्यांना त्रास सहन करावा लागलेला आहे, त्यांना अडचणींचा सामना करावा लागलेला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सकाळी उठल्यानंतर चांगली बॉडी असणारे, चांगले दिसणारे तरुण हातामध्ये झाडू घेऊन रस्ता साफ करत असतात. महानगरपालिकेमध्ये शिपाई, क्लार्क, पाणी खात्यामध्ये नोकरी करण्यासाठी धडपडत असतात. ते सुद्धा पैसे भरून त्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत. या नेत्यांनी किंवा प्रस्थापित लोकांनी त्यांना नोकऱ्या दिलेल्या नाहीयेत. सर्वसामान्य नागरिकांना अनेक प्रश्न आहेत. ते प्रश्न मी जवळून बघितलेले आहेत, त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आणि त्यांना सुद्धा असा खंबीर नेतृत्वाची गरज आहे. म्हणून त्यांनी सुद्धा आम्हाला भेटून पाठिंबा दिलेला आहे. राजकारणामधल्या काही गोष्टींमुळे ते समोर येत नसतील तरी सुशिक्षित जे गाववाले आहेत, स्थानिक लोक आहेत, त्यांनी आमच्या सोबत येण्याची भूमिका घेतलेली आहे. पण जे दुसऱ्या स्तरावरचे सर्वसामान्य लोक आहेत ते अंतर्गत आम्हाला सपोर्ट करणार आहेत. तर आपल्या प्राथमिक आराखड्यात जर बघितलं तर युवा सबलीकरणाला आपण सर्वात महत्व दिलेलं आहे आणि विशेष म्हणजे प्रस्थापित नेते हे युवकांच्या नशामुक्तीत कमी पडले का
आणि पोलीस प्रशासनापासून आपण अलिप्त झाले तर अलिप्त होऊन नशामुक्तीकडे आपण कशा युवकांना नेणार, काय सांगाल? शिक्षण आणि युवा विकास ही माझी पहिली प्राथमिकता आहे. कारण की 25 वर्ष शिक्षण घेण्यामध्ये जात असतात आणि 25 वर्ष घेतलेल्या शिक्षणावरती उर्वरित जीवन अवलंबून असतं. जे आपण शिक्षण घेतो त्या क्षेत्रामध्ये पुढे जाऊन आपण काम करत असतो. त्यामुळे शिक्षण हा अतिशय महत्वाचा भाग आहे. आणि शिक्षणाबरोबर युवक जर चांगला शिक्षित असेल, चांगल्या सवयी संस्कार असतील, तर ज्या क्षेत्रामध्ये तो जाणार आहे त्या क्षेत्रामध्ये तो उच्च दर्जाचं काम नक्कीच करणार आहे. पण मुंबई शहराच्या बाजूला असलेल्या नवी मुंबई शहरामध्ये मनोरंजनाच्या गोष्टी मोठ्या प्रमाणावरती चालतात. प्रबोधन, प्रशिक्षण आणि शिक्षणाच्या गोष्टी या कमी प्रमाणामध्ये चालतात. आणि इथे शिक्षणाचं हब असल्यामुळे संपूर्ण जो बेकायदेशीर प्रकारचा अंमली पदार्थांचा जो व्यापार आहे आणि वेगवेगळ्या अन्य नशिले पदार्थांचा जो व्यापार आहे तो या नवी मुंबई शहरातल्या शिक्षण क्षेत्राला समोर ठेवून त्याला टार्गेटेड करून इथे तो बोकाळला जातोय. त्यामुळे त्याच्यावरती आपल्याला काम करणं गरजेचं आहे. कारण की युवा पिढी, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे, कुटुंबापासून सर्वांचंच भविष्य आहे. त्यामुळे त्याच्यावरती काम करण्याला माझं प्रमुख प्राधान्य आहे. तर या ठिकाणी तुम्ही पोलीस अधिकारी होता, उच्च शिक्षित आहात. आणि राजकारणावरती बघायला की आज राजकारणाचे उमेदवार त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झालेले असतात. तुम्ही 10 वर्ष सेवा केलेली असताना तुमच्या समोर एखादा जर राजकीय व्यक्ती आली तर तुम्ही एक समाज परिवर्तन, तुमच्या मनात एक समाज परिवर्तनाचा एक भाग आहे. हे जेव्हा तुमच्या समोर येते तेव्हा तुमच्या मनाला काय वाटतं? तेच तुमच्या समोर उमेदवार म्हणून उभे आहेत. ते काटेकी टक्कर ज्याला म्हणतो ते समोर आहे. नाही, राजकीय नेते किंवा व्यक्ती मला ज्या वेळेला भेटतात त्यावेळेला माझ्या मनामध्ये त्यांच्याविषयी कोणत्याही प्रकारचा आकस नाहीये. कारण की तो व्यवस्थेतील दोषाचा भाग आहे. अनेक लोकांना चांगलं काम करायचं आहे, त्यांना सुद्धा बॅनर लावायचे नाहीये, त्यांना सुद्धा जुन्या पारंपरिक पद्धतीचा प्रचार करायचा नाहीये, त्यांना सुद्धा पैसे गोळा करून कुणाला देण्याची इच्छा नाहीये. पण व्यवस्थेचा भाग म्हणून त्यांना या गोष्टी कराव्या लागतात. सगळ्यात महत्वाचा दोष कुणाचा आहे तर त्यांच्याकडे बघणाऱ्या नेतृत्वाचा आहे, बुद्धिवादी लोकांचा आहे. आणि सर्वसामान्य जनतेपर्यंत आपण नेतृत्व आणि बुद्धिवादी लोक विचार पोचवण्यामध्ये कमी पडलेले आहे. त्यामुळे मजबुरी म्हणून त्यांना ते काम करावं लागतं. त्यामुळे मी त्यांच्याकडे कोणत्याही वेगळ्या दृष्टिकोनातून बघत नाहीये. सर्व राजकीय पक्षातील दुसऱ्या स्तरावरच्या जी नेते मंडळी आहेत त्यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत, मैत्रीपूर्ण संबंध आहेत. निवडणुकीचा अर्ज भरल्यानंतर सुद्धा अनेक वेळा त्यांच्याशी संवाद झालेला आहे. आणि राजकीय पक्षातील नेते कार्यकर्ते सुद्धा शेवटच्या क्षणाला मला समर्थन करतील याच्यावरती मला विश्वास आहे. तुम्ही कोणाला समर्थन द्यावं म्हणता? विजय झाल्यावर विजय झाल्यानंतर समर्थन करणे हा राजकीय व्यवस्थेचा भाग आहे की जे आपल्याला कुणाला तरी अपक्ष उमेदवाराला समर्थन हे करावं लागतं. पण ते समर्थन जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठीच असेल. आणि जनतेला उत्तरदायी मी असल्यामुळे समर्थन जरी दिलं तरी जनतेचे प्रश्न सोडवणे हाच सर्वात मोठी बांधिलकी असेल. तुम्हाला का वाटतं की विचाराची लढाई ही आमदारच होऊन सोडवली जाऊ शकते? माझ्या जीवनाच्या प्रक्रियेचा विचार मी तुम्हाला सांगेन. मी शिक्षण आणि सामाजिक कार्य केलेलं आहे. वैद्यकीय क्षेत्राचं शिक्षण घेऊन वैद्यकीय सेवा आणि सामाजिक कार्य केलेलं आहे. त्यानंतरचा सर्वोत्तम पर्याय म्हणून मी प्रशासनामध्ये आलेला आहे. आणि प्रशासनानंतर मी तुम्हाला सांगितलं की मला देशाची कायदा निर्मिती आणि धोरण निर्मितीमध्ये काम करायचं आहे. आणि ते काम करण्यासाठी आपल्याला विधानमंडळामध्ये किंवा संसदेमध्ये जाण्याशिवाय पर्याय नाहीये. आणि माझ्याकडे स्वतःकडे इलेक्टिव्ह मेरिट आहे, नेतृत्व गुण आहे, संघटन कौशल्य आहे आणि एक निश्चित विचार योजना आहे. आणि दीर्घकालीन काम करण्याची माझी क्षमता आहे. कारण की मी सर्वात तरुण उमेदवार असल्यामुळे मला भविष्य खूप मोठं आहे. त्यामुळे मी आतापासून सुरुवात केल्यानंतर येणाऱ्या 25 वर्षामध्ये दीर्घकालीन काम करू शकतो. त्यामुळे मी राजकीय क्षेत्रामध्ये पूर्ण विचारपूर्वक आलेला आहे. तर आपल्या पुढे दोन बलाढ्य उमेदवार आहेत, त्यांच्या पुढे आपलं आव्हान कसं असणार? बलाढ्य हे तुमच्यासाठी असतील, माझ्यासाठी कोणीही बलाढ्य नाहीये. कारण की माझी लढाई ही माझ्याशी आहे आणि मला माझ्या क्षमतांवरती पूर्ण विश्वास आहे. आणि बलाढ्य कोण आहे हे जनता ठरवणार असते. पाठीमागचा इतिहास आपल्याला लक्षात घेऊन चालणार नाहीये. प्रत्येक खेळ हा नव्याने खेळला जातो. सचिन तेंडुलकरने 100 जरी शतके केली तरी पुन्हा नवीन सामन्यामध्ये
त्याला 1/10 सुरुवात करावी लागते. आपल्याला ही निवडणूक अतिशय अनुकूल आहे. लोकांनाच बदल पाहिजे, लोकांनाच चांगलं नेतृत्व पाहिजे, लोकांना सर्वसामान्यांचा प्रतिनिधी पाहिजे आणि लोकांना तरुण, उच्च शिक्षित, प्रशासनाचा अनुभव असलेला, जनतेचे प्रश्नांचा अनुभव असलेला आणि ती सोडवण्याची क्षमता असलेल्या नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळं तुम्हाला मी सांगेन, मी सगळ्यात जास्त बलाढ्य आहे. तो अहंकार नाहीये होणार, पण जी पात्रता लागते ती पात्रता मी पूर्ण केलेली आहे. आता निवडणूक व्यवस्थापन आणि कौशल्याचा जो भाग आहे तो 10 दिवसामध्ये आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही मला बलाढ्य बनवणार आहात. जर तुम्ही खऱ्या अर्थानं जागरूक आणि जबाबदार नागरिक असाल, नवी मुंबईकर असाल, तर प्रत्येक व्यक्ती मला बलाढ्य बनवण्यासाठी योगदान देणार आहे. आणि ज्या वेळेला प्रत्येक व्यक्ती असं ठरवतो त्यावेळेला नक्कीच ते एक सर्वसामान्य व्यक्तीला सुद्धा बलाढ्य बनवू शकतात. आपलं मतदान कुठे आहे? बेलापूर विधानसभेमध्ये आहे का इतर विधानसभेमध्ये? माझं मतदान यापूर्वी 3 ठिकाणी होतं. पहिलं सांगली जिल्ह्यामध्ये माझं मतदान होतं, माझं मूळ गाव. तिथून मी माझं मतदान कॅन्सल करून नंतर खारघर या ठिकाणी माझं मतदान केलेलं आहे आणि तिथून माझं मतदान हे करून आता मी बेलापूर या ठिकाणी 1 वर्षापासून वास्तव्य करतो. त्यामुळे बेलापूर गावामध्ये विद्याप्रसारक शाळेमध्ये मी माझं मतदान नोंदणीकृत केलेलं आहे. तुमच्या पक्षाचं चिन्ह ऍपल आहे, बरोबर? तर सर्वसामान्य माणसाला खायचं ऍपल पण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात लागतं, कोणी परवडत नाही. तुमचा ऍपल कसा परवडतो? त्यामुळेच तर आपण तिसरा पर्याय घेऊन आलेला आहे की हे सर्वसामान्य लोकांचं ऍपल आहे. तर तुमची विचारधारा पाहता उद्या जर एखाद्या पक्षाने तुम्हाला ऑफर दिली बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपण हे परिचय पत्र किती वेळा लोकांपर्यंत पोहोचले? 10 दिवस ना. हे यापूर्वीच अगोदरच 2 वर्षापासून लोकांपर्यंत हे परिचय पत्र गेलेलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून गेलेलं आहे, लोकांशी मी संवाद साधलेला आहे त्या माध्यमातून गेलेला आहे आणि आता निवडणूक व्यवस्थापनाच्या या 10 दिवसाच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा अजून 2-3 वेळा ते लोकांपर्यंत जाणार आहे. पक्षामध्ये पक्ष संघटन आणि राजकारण हा अतिशय महत्वाचा भाग आहे. कारण की पक्षीय राजकारणाशिवाय आपल्याला उच्च दर्जाचं आणि महत्वाचं काम करता येत नाहीये. पण सर्वात महत्वाची माझी अट असेल, माझा जो स्वभाव आहे आणि माझी जी विचार प्रणाली आहे ती स्वीकारून करू शकतो. पण सर्वात महत्वाची गोष्ट आहे काम करण्याची संधी आणि ती काम करण्याची संधी म्हणजे लोकांचे प्रश्न सोडवण्याची संधी.